फूड अँड ड्रग्स विभाग झोपला का? थोडं बार्शी टाकळी तालुक्याकडेही लक्ष द्या. राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त अन्नपदार्थ, बोगस औषध विक्रेते आणि नियमबाह्य मेडिकल स्टोअर्सवर धडक कारवाया सुरू असल्याचं चित्र दिसतंय. मात्र अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात अशी कठोर कारवाई का होत नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. खाद्यपदार्थांच्या भेसळवर सुद्धा अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही, म्हणजे मग हप्तेखोरी सुरू आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. पिंजर इथं विना फार्मासिस्ट कर्मचाऱ्याशिवाय बेकायदेशीर साई मेडिकल कसं काय सुरू आहे याचं उत्तर अधिकाऱ्यांनी द्यावी अशी मागणी केली जाते. तालुक्यातील पिंजर येथील अक्षय मेडिकलमध्ये औषध विक्रीसाठी आवश्यक पात्रताधारक फार्मासिस्ट नियमितपणे उपलब्ध नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. महाड येथील अक्षय चव्हाण नामक युवक विना फार्मसीशिवाय आपले दुकानदारी करत असल्याचं समजतंय. तसेच या मेडिकलमधून काही औषधांची अवास्तव दरानं विक्री होत असल्याचाही आरोप केला जातोय. या आरोपांची चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याशिवाय तालुक्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारीही सातत्यानं समोर येत असल्याचं बोललं जातंय. मात्र संबंधित विभागाकडून प्रभावी तपास किंवा कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने या सर्व प्रकरणांची तातडीनं सखोल चौकशी करून नियमबाह्य प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अन्यथा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज.